कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सासर कुठे? माझं सासर आणि माहेर एकच आहे। कसं काय? लव्ह मॅरेज आहे माझं। कसं ते? कुठे आहे माहेर? अमरावती डिस्ट्रिक्टला आहे, बोर्डा म्हणून एक गाव आहे। बोर्डा? हां। मग तिकडे त्याच गावात दोघेही राहत होता तुम्ही? हां हो, ते माझे बहिणीचे क्लासमेट होते। हां, बहिणीच्या वर्गात होते? हां, आणि आम्ही गावात कधीच नाही बोललेलो, पण जेव्हा मी पुण्यात आलेले जॉब सर्चिंगसाठी तर तेव्हा आमची ओळख झालेली। कशी काय? तिकडची ओळख होती ना, ओळख कशी इकडे होईल? म्हणजे भेटलो आम्ही। पण बहिणीबरोबर यायचे ना कधी? हां, ते कधी कधी यायचे, पण तेव्हा मी लक्ष नाही द्यायची त्यांच्याकडे। मी लक्ष नाही द्यायची त्यांच्याकडे। ते द्यायचे का लक्ष? मे बी। आणि मग पुण्यात आला तू? आणि मग पुण्यात आले, मग आमची ओळख जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आला तेव्हा एकट्या आला की सोबत कोण आलं होतं? नाही, मी एकटेच आलेले। मग रिसीव्ह कोणी केलं? माझे दादा राहतात इथे वाघोलीला, त्यांच्याकडे आलेली। मग काय झालं? मग दादाकडे होते, तर नंतर यांची माझी भेट झाली। मी जॉब बानेरला। दोघेच भेटला? हां, दोघेच भेटलो आणि मग जॉबसाठी ना, जॉबसाठी भेटले? हां, जॉबसाठी। मग फ्रेंडशिप झाली आणि मग नंतर मग आम्ही एकमेकाचा स्वभाव, आवडीनिवडी थोडं हे झाले, तर मग नंतर आम्ही रिलेशनमध्ये आलो। तर 4 वर्ष आमचं रिलेशन होतं आणि मग नंतर घरच्यांना कन्व्हिन्स करून लग्न केलं। आता किती वर्ष झाली लग्नाला? 4 महिने झाले फक्त। नवीन आहे? नवीन आहे, हां। खूप काळजी घेतात? खूप काळजी घेतात। म्हणजे काय? स्वयंपाक करतात, टिफिन बनवून देतात। बघा, सगळं 4 महिन्यात एवढं कामाला लावलं तुम्ही त्यांना? नाही, ऍक्च्युली ते थोडे सपोर्टिव्ह पण आहेत, खूप हेल्प पण करतात। आता आम्ही आधीपासून बॅचलरला राहत होतो, तर बऱ्यापैकी मला पण एवढं काही करता नाही, तर ते मला बरंच सपोर्ट करतात, हेल्प करतात। मॉर्निंगला मी येते तर हे ते डबा करून देतात कधी कधी। संध्याकाळी घरी जाईल तेव्हा भात वगैरे लावून ठेवलेला असतो। काय बोर्डाचा फायदा आहे। नमस्कार। तुमचं बालपण कुठे गेलं? माझं मुंबईत गेलं। मुंबईत? हां, माझं नाव प्रियंका युवराज चव्हाण। आणि आता सासरी? आता सासरी माझं नाव इकडचं प्रियंका विजय भाट, कडेगाव आंबकचे आहे आणि आता पुण्यात असतो ह्यांच्या जॉबमुळे वगैरे। आणि जमलं कसं? जमलं, आमचं अरेंज मॅरेज आहे प्रॉपर। हो ठीक आहे, काय हरकत नाही ना, लगेच यांना एवढं बोलून दाखवायची काय गरज नाही मैत्रिणीला। नाही, हे बघायला आले होते मुंबईत। मुंबई बघायला आले होते? मुंबईत म्हणजे बघण्याचा कार्यक्रम मुंबईत होता। अच्छा अच्छा अच्छा, मग तेव्हाच ठरलं लगेच महिनाभरात तिकडे। आता तुम्ही जॉब करता? हो हो, एकाच कंपनीत आहे। नमस्कार। तुमचं माहेरचं नाव? माहेरचं नाव तेजश्री विकास पाटील आणि सासरचं नाव तेजश्री दिग्विजय पाटील। आणि माहेर कुठलं? माहेर तासगाव। आणि सासर? सासर सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर जवळ नेरले आहे, ते नेरले गाव आहे। किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 3.5 वर्ष। 3.5? तुमचं कसं जमलं? अरेंज मॅरेज। कुठे? म्हणजे मम्मीचे जे रिलेटिव्ह आहेत ना, त्यांनी स्थळ काढलं। मिस्टर काय करतात तुमचे? इलेक्ट्रिकल इंजिनियर कंपनीमध्ये आहेत। तुम्ही मैत्रिणी आहात ना? हो। तुमच्यामध्ये हट्टी कोण आहे हो सगळ्या? कारण बघा, मगाशी त्यांनी तुमचं नाव सांगितलं, आता तुम्ही सांगा, तुम्ही आत्ता आलाय, कोण आहे हट्टी? तसं प्रत्येक जणच काही बाबतीत हट्टी आहेत, नाही पण तुम्ही जास्त आहात असं त्या म्हणतायत सगळ्या, हे मान्य आहे का तुम्हाला? हो आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।